जेन गुडलॉक या एक जगप्रसिद्ध वन्यजीव संशोधक, पर्यावरणवादी आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतिदूत होत्या, ज्यांनी आफ्रिकेत चिंपांझींवर केलेल्या सखोल संशोधनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झालेली आहे. त्यांनी माय लाईफ विथ चिंपांझी आणि इन शॅडो ऑफ मॅन यांसारख्या ग्रंथांमधून निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याचे विचार मांडले. 1 ऑक्टोबर 1925 रोजी वयाच्या 91व्या वर्षी कॅलिफोर्निया येथे त्यांचे निधन झाले. चिंपांझींवरचे संशोधन. जेन गुडलॉक यांनी आफ्रिकेतील जंगलांमध्ये चिंपांझींच्या जीवनाचा अनेक दशके अभ्यास केला, ज्यामुळे प्राणीशास्त्रज्ञांचा चिंपांझींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी प्राणी संरक्षण, पर्यावरण शिक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी मोठे कार्य केले आणि लाखो लोकांना पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा दिली. माय लाईफ विथ चिंपांझी आणि इन द शॅडो ऑफ द मॅन यासारख्या आत्मचरित्रात्मक ग्रंथांमधून त्यांनी चिंपांझी आणि निसर्गाविषयीचे त्यांचे अनुभव जगासमोर मांडले. त्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या शांतिदूत म्हणून कार्य करत होत्या. जरी त्यांचे निधन झाले असले तरी चिंपांझींवरील त्यांचे संशोधन कार्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश आजही अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आहे. थँक्यू. जेन गुडलॉक यांनी केलेल्या अभूतपूर्व कार्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.